सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस लागू केली आहे। पण या नियमावलीत एक अशी अट आहे जी अनेकांची झोप उडवू शकते। पेन्शनचा लाभ कोणाला मिळणार यापेक्षा कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आता सरकारी वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। आता नेमकं काय बदललंय हे सोप्या भाषेत समजून घेऊयात। सरकारने स्पष्ट सांगितलंय की किमान 10 वर्षांची सलग सेवा पूर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने 8 किंवा 9 वर्षांमध्येच नोकरी सोडली, राजीनामा दिला किंवा निवृत्त झाला तर त्याला सरकारकडून दिली जाणारी किमान 7,500 रुपयांची पेन्शनची हमी ही लागू होणार नाही। आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची आणि चर्चेत असलेली अट म्हणजेच एनपीएस, नॅशनल पेन्शन सिस्टम मधील रक्कम। निवृत्तीच्या वेळी एनपीएस मधून जी 60% रक्कम हातात मिळते ती जर कर्मचाऱ्याने सरकारकडे जमा केली नाही तर यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार नाही किंवा बंद होईल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकीकडे मोठी एक रकमी रक्कम ठेवायची की दरमहा खात्रीशीर पेन्शन घ्यायची हा निर्णय कर्मचाऱ्यांचा असणार आहे, त्यांनाच द्यावा लागणार आहे। कारण अनेकांनी याआधी घर बांधण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी एनपीएस मधून आगाऊ पैसे काढले होते। मात्र आता सरकार म्हणतंय की ही काढलेली रक्कम परत भरावी लागणार आहे आणि फक्त मूळ रक्कम नाही तर त्यावर 10% व्याज सुद्धा द्यावा लागेल। जर कर्मचारी हे पैसे भरू शकले नाही तर त्यांच्या पेन्शनमध्ये कपात होऊ शकते किंवा पेन्शन सुरू होण्यालाच उशीर लागू शकतो। आता या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेन्शन हवी आहे की नाही हे सांगण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2026 ही डेडलाईन सुद्धा दिली आहे। या तारखेआधी कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात सांगावं लागणार आहे की त्यांना यूपीएस योजना हवी आहे की नाही। जर हा ऑप्शन फॉर्म सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत भरला नाही तर नंतर पेन्शनचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात। म्हणूनच 10 वर्षांची सेवा, एनपीएस मधील रक्कम आणि व्याज वेळेत जमा करणं आणि 31 डिसेंबर 2026 आधी योग्य पर्याय निवडणं या गोष्टी पूर्ण नाही केल्यात तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळणं कठीण होऊ शकतं। अशाच नवनवीन माहितींसाठी आणि माहितीपूर्ण अपडेट्ससाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।